राज ठाकरेंची प्रतिक्रिया आपण ऐकली। यानंतर आता ही नागपुरातली दृश्य आहेत। देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मातोश्री मतदानासाठी पोहोचलेले आहेत। आपण ही दृश्य नागपुरातली बघतोय। नागपुरात देवेंद्र फडणवीस मतदानासाठी पोहोचलेले आहेत। सोबत अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री सुद्धा मतदानासाठी पोहोचलेत। वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या भागात राजकीय पक्षाचे महत्त्वाचे नेते मंडळी त्यांचे कुटुंबीय मतदान करतायत त्या ठिकाणची सगळी दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। नुकताच राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदान केलं। त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आपल्या कुटुंबासह म्हणजे आपल्या पत्नी आणि आईसोबत मतदान करण्यासाठी पोहोचले। त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आज सकाळी 6 वाजल्यापासूनच न्यूज 18 लोकमत वरती आपण या सगळ्या बारीक सारीक घडामोडींचे अपडेट घेतोय। कोण कुठे मतदान करतंय, कोण राजकीय नेते मंडळी, कोण कलाकार आणि सर्वच जण स्वतः मतदान करून इतरांना देखील मतदान करण्याचं आवाहन करतायत। शरद पवार, नाना पटोले, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांनी मतदान केल्याची दृश्य आपण बघतोय। तर प्रकाश आंबेडकर हे देखील मतदानासाठी निघालेले आहेत। वंचितचे प्रकाश आंबेडकर हे देखील मतदान करण्यासाठी निघालेत त्याची दृश्य। तर प्रत्येक जण हा स्वतः मतदान करून इतरांना देखील करण्याचं आवाहन करतोय। त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीसाठी आपणही जास्तीत जास्त मतदान करा असं आवाहन न्यूज 18 लोकमतनं देखील नागरिकांना केलंय, जनतेला केलंय, मतदारांना केलंय। त्यामुळे जास्तीत जास्त मतदान किंवा मग यंदा या 2024च्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रात मतदानाचा टक्का कसा राहतो हे देखील पाहणं औत्सुक्याचं आहे। सकाळी 9 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी काय होती ते आपण बघितलं। बरोबर सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि 2 तासामधली मतदानाची टक्केवारी सुद्धा आपण पाहिली। किती भावनिक क्षण होता, खूप आनंदाचा क्षण होता आणि मी 20 दिवस त्याच्यावरती प्रचार केल्यामुळे मला माहिती आहे की लोक पण किती खुश आहेत। तुम्ही बघत असाल तर येताना आम्हाला लोक थांबून एक आजोबा 90 वर्षाचे तिथे थांबले होते अमित आणि साहेबांना भेटायला। सो लोकांना पण खूप आनंद झालाय की एक चांगला उमेदवार त्यांच्याकडे उभा आहे। ठीक आहे बहिणी, थँक्यू। शर्मिला ठाकरे यांनी दिलेली प्रतिक्रिया। अमित ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत त्यामुळे अमितला मतदान करताना मला खूप आनंद वाटला अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरेंनी दिली। राज ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबानं मतदान केलं। तर दुसरी दृश्य आपण बघतोय, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं कुटुंब देखील मतदानासाठी बाहेर पडलंय। महाराष्ट्र की जनता के लिए इलेक्शन कितना बड़ा है? देखिए, महाराष्ट्र ये देश का एक प्रगतिशील, समृद्ध और संपन्न राज्य है और ये राज्य को सबसे ज्यादा फॉरेन इंडस्ट्रियल डेवलपमेंट अच्छी हो रही है और सबसे इम्पोर्टेंट बात है कि महाराष्ट्र में खेती भी बहुत अच्छे तरीके से एग्रीकल्चर एक्सपोर्ट भी बढ़ रहा है। तो देश के लिए एक रोल मॉडल है और इसलिए महाराष्ट्र के विकास के लिए और यहाँ के गांव, गरीब मजदूर, किसान के कल्याण के लिए अच्छी सरकार और अच्छा नेतृत्व यही महाराष्ट्र के भविष्य को बदल सकता है। आज हमारा चुनाव यानी लोकतंत्र का उत्सव है और मुझे सभी जनता से अपील करनी है कि वो किसी भी हालत में वोटिंग करे और अपना जो अधिकार है, एक प्रकार से मूलभूत अधिकार है, उसका वहन करे और निश्चित रूप से लोकतंत्र को। सर, भाजपा के लिए क्या माहौल देख रहे हैं आप? क्या आप 80 से ज्यादा सभाएं कर चुके हैं पूरे राज्य में? महाराष्ट्र में मेरा विश्वास है कि इस समय निश्चित रूप से हम लोग अच्छी मेजोरिटी मिलाकर चुनाव जीतेंगे। नारे दिए गए, बटेंगे तो कटेंगे, उन नारों का भी असर है क्या जमीन पे? अभी सब छोड़ दीजिए। अभी सबसे इम्पोर्टेंट बात है कि लोगों को वोट देना मराठी में और वोट जो है वो डेवलपमेंट के लिए, विकास के लिए, महाराष्ट्र के भविष्य को सर 10 साल से केंद्र में सरकार, सर 10 साल से केंद्र में सरकार रही है भाजपा की, यह राज्य में भी है। आप इस बार जब महाराष्ट्र की 80 सभाएं आपने की है कम से कम, क्या आप लोगों में क्या देख रहे हैं, क्या डिफरेंट देख रहे हैं पिछले कहीं भी महाराष्ट्र में जाइए आपको कहीं भी विकास दिखेगा। सर चाहे महाराष्ट्र के सिंचाई प्रकल्प होंगे जो टेम्बू मैसा जैसे, वो 12,000 करोड़ में जब वाटर रिसोर्स मंत्री था तब महाराष्ट्र को दिए। 6,000 करोड़ बड़ी राजा योजना में दिए, तो 50% से ज्यादा जिनका काम होकर बंद पड़े थे, और 6,000 करोड़ प्रधानमंत्री सिंचाई योजना में दिए। रोड तो आप हर जिले में जाके देखिए और पूरे महाराष्ट्र की तस्वीर हमारी सरकार ने बदलाई है और मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र को एक नई दिशा दी है और महाराष्ट्र की सरकार और हम मिलकर डबल इंजन की सरकार आएगी
और महाराष्ट्र प्रगतिशील समृद्ध संपन्न होकर महाराष्ट्र की जनता की पूरी अपेक्षा पूरी 23 तारीख को कमल खुलेगा? अभी तक रोज इसलिए मैं नितीन गडकरींनी मतदानानंतर दिलेली प्रतिक्रिया आणि नागपुरातच देवेंद्र फडणवीस यांनी देखील मतदान केलं. दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे मतदान करत असतानाची दृश्य, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आपल्या नातवासोबतचा हा व्हिडिओ समोर आलाय. आणि आता देवेंद्र फडणवीस बघूयात माध्यमांशी बोलतील. आपण मतदान केल्यानंतर बोटावरची शाई आपल्या मातोश्रींसोबत, पत्नीसोबत देवेंद्र फडणवीस माध्यमांना दाखवतायत. मतदान केल्यानंतर बोटावरची शाई देवेंद्र फडणवीस बघूयात माध्यमांशी काय बोलतात. आपल्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये या छान सजवलेल्या मतदान केंद्रावरती देवेंद्र फडणवीस यांचं जिथे मतदान नागपुरात, तिथे सोबत पत्नी अमृता फडणवीस आणि आपल्या आईसोबत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. देवेंद्र फडणवीस बघूयात माध्यमांशी काय बोलतात. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रचाराच्या तोफा टिच्चून प्रचार झाला आणि त्यानंतर आज मतदानाचा दिवस 23 नोव्हेंबरला याचा निकाल लागणार आहे. त्याआधी हे मतदान जनतेनं जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन. त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का नेमका कुठपर्यंत जातो हे बघावं लागेल. नाना पटोलेंचा हा व्हिडिओ आपल्या नातवासोबतचा, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आपल्या परिवारासोबत मतदान करण्यासाठी आपल्या सुरक्षा व्यवस्थेसोबत मतदान केंद्रावरती दिसतात. फुलांनी सजावट करण्यात आली आहे, कारण हा लोकशाहीचा उत्सव आहे, सण म्हटला जातो राष्ट्रीय. आणि त्यामुळेच या मतदानाच्या दिवशी इकडे तिकडे न जाता आपण आपला अधिकार हक्क बजावावा असं आवाहन वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांना सातत्यानं केलं जातं. आणि याच छान अशा सजवलेल्या मतदान केंद्रावरती देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांचं मतदान नुकतंच पार पडलंय. देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री या देखील त्यांच्या सोबत मतदान केंद्रावरती आलेल्या होत्या आणि सोबत पत्नी अमृता फडणवीस सुद्धा. लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सर्वांनी आवर्जून सहभाग घ्यावा आणि आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावावं असं आवाहन केलं जात आहे. आणि सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेल्या मतदानाचा टक्का हा संध्याकाळपर्यंत महाराष्ट्राच्या 288 मतदारसंघामध्ये कुठपर्यंत जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळेच त्याचा परिणाम कुठेतरी निकालावरती सुद्धा दिसून येतो. अजित पवार हे देखील बारामतीमध्ये आहेत. त्यांनी सकाळीच आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत मतदान केलं. त्यानंतर त्यांच्या मातोश्री यांची देखील त्यांनी भेट घेतली. आणि आता इतर मतदार आणि स्थानिकांच्या भेटीगाठी अजित पवार घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही नुकतंच नागपुरात मतदान केलं. दुसऱ्या दृश्यामध्ये आपण अजित पवार बघतोय. सांगोल्याचे उमेदवार शहाजी बापू पाटील, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हे देखील मतदानासाठी निघतायत. शहाजी बापू पाटील माध्यमांशी बोलतायत. काय सांगणार आज एकदा दाखवा आपलं. हो, आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे, काय सांगणार? लोकशाहीचा उत्सव चाललेला आहे. या उत्सवामध्ये मतदान हा केवळ आपला हक्क नाही आहे, ते आपलं कर्तव्य देखील आहे, तो आपला अधिकार देखील आहे. आणि म्हणून माझ्या कुटुंबासकट मी आज मतदान केलेलं आहे. आणि महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, सगळ्यांना माझी विनंती आहे, सर्वांनी मतदान करा. लोकशाहीमध्ये आपण सरकारकडनं अपेक्षा ठेवतो. त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपल्या सरकारकडनं आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता सर्वांनी भरभरून मतदान करावं अशी माझी सगळ्यांना विनंती. मतदारांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो. पुढे जसं बोललं तर टक्का वाढेल, कशा प्रकारे बघता तुम्ही? मला निश्चितपणे वाटतं याचं कारण एकतर
लोकसभेमध्ये याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ होता, काही प्रमाणात तो कमी झालेला आहे. दुसरं, लोकसभेच्या वेळी वोटिंगची सिस्टीम ही अत्यंत स्लो होती, ज्याच्या तक्रारीनंतर आम्ही केल्या. त्यामुळे आता सिस्टीममध्ये देखील इम्प्रूव्हमेंट करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोकसभेसारखं रणरणत ऊन हे आत्ता आज नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे टक्का वाढेल. लाडक्या बहिणी पण जास्त संख्येने निघाल्यामुळे वाढू शकतो टक्का. मला असं वाटतं की महाराष्ट्रात आपण नेहमी पाहतो, इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये महिलांचा टक्का हा 5 ते 6% कमी असतो पुरुषांपेक्षा. मला असं वाटतं की यावेळी निश्चितपणे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या मतदान करतील आणि ही जी टक्केवारी आहे त्यातला जो फरक आहे तो भरून काढतो. महाराष्ट्रात कमी मतदान झालेलं आहे. अपेक्षेपेक्षा 9 वाजेपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात मतदान फार कमी झालेलं आहे. नाही, अपेक्षा एवढंच झालं आहे, कुठेही कमी झालेलं नाही. चेहऱ्यावर काय वाटतं? चेहऱ्यावर कॉन्फिडन्स आणि हास्य दिसतं तुमच्या चेहऱ्यावर. नाही, हास्य म्हणजे जनतेचं प्रेम जेव्हा मिळतं तेव्हा चेहऱ्यावर हास्य असतं. ते प्रेम मिळताना दिसतंय म्हणून चेहऱ्यावर हास्य आहे. काही घटना घडल्या राज्यामध्ये, अनिल देशमुखांची घटना असेल, इतर भागामध्ये घटना असेल, कशा प्रकारे बघता, काय वाटतं तुम्हाला? बहुत बहुत बधाई. देवेंद्र फडणवीस बोलत होते माध्यमांशी. पुन्हा एकदा बोलतायत, ऐकूया. नागपूरमध्ये अनिल देशमुखांचं जे प्रकरण आहे, दगडफेक आहे, मी त्याच्यावर कालच बोललेलो आहे आणि ते किती फेक आहे हे काल SP आणि IG जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पूर्ण घटनाक्रम, त्याचे व्हिज्युअल्स आणि त्याचा एक इम्पॅक्ट ॲनालिसिस हा सगळा सांगितल्यानंतर मी कालच सांगितलं की ही सलीम जावेदची स्टोरी होती. त्याच्यामध्ये रजनीकांतसारखा असा मागून गोटा समोर येऊन लागलेला होता आणि तरी देखील फक्त स्क्रॅच आली होती. त्याच्यामुळे त्यात काय होतं आता सगळ्यांना समजलेलं. तर बिटकॉइन मध्ये नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप आहे. काही ऑडिओ क्लिप सुद्धा दाखवण्यात आले. मी देखील मीडियामध्ये हे सर्व बघितलेलं आहे. माझं स्पष्ट मत आहे की या संदर्भात योग्य इन्क्वायरी झाली पाहिजे. काय यात खरं आहे हे सर्वांसमोर आलं पाहिजे, कारण आरोप गंभीर आहेत. अशा गंभीर आरोपांची सखोल चौकशी होऊन त्यातलं सत्य बाहेर येणं हा जनतेचा अधिकार आहे. हिंदी में बताइए, आपने आज वोट डाला है, आज क्या कहना चाहेंगे, क्या अपील करना चाहेंगे? देखिए, लोकतंत्र का सबसे बड़ा उत्सव चल रहा है. महाराष्ट्र में हमने हमारे परिवार के साथ अभी वोट दिया है और मैं सभी महाराष्ट्र के बहनों भाइयों को और विशेष रूप से हमारी लाडली बहनों को ये अपील करना चाहता हूँ कि बहुत बड़े पैमाने पर वो वोट करें, क्योंकि मतदान ये केवल हमारा अधिकार नहीं है, ये हमारा कर्तव्य भी है. और लोकतंत्र में हम सरकार चुनते हैं और जिसको हम चुनते हैं उनसे ही हम अपेक्षा रखते हैं. तो अगर हम सरकार से अपेक्षा रखते हैं तो वोट करना ये बहुत महत्वपूर्ण है. इसलिए बढ़ चढ़कर सब लोग वोट करें, ऐसी मेरी सबको प्रार्थना है. Serious allegations were raised against Vinod Tawade yesterday. Then later, timing has been very interesting. Supriya Sule and Nana Patole, their audios were circulated by BJP itself. Top BJP spokesperson has also taken the press conference. How do you look at the timing as well as the allegations raised by BJP? जहाँ तक विनोद तावड़े जी का सवाल है, मैंने कल भी स्पष्ट कर दिया, न उन्होंने कोई पैसा बांटा, न उनके पास कोई पैसा मिला. जानबूझकर एक बवाल खड़ा करने का प्रयास किया गया, एक इकोसिस्टम को यूज़ किया गया. जहाँ तक सुप्रिया सुळे जी पर और नाना पटोले जी पर जो आरोप लगे हैं, जिस प्रकार से एक पूर्व IPS अधिकारी ने कुछ आरोप लगाए हैं, कुछ क्लिप्स उन्होंने जारी की है, मुझे ऐसा लगता है कि ये बहुत गंभीर इस प्रकार का प्रकरण है. और मैं आज इतना ही कहूँगा, इस प्रकरण की सिरे से जांच होनी चाहिए, क्योंकि इस प्रकार के एलिगेशन लगने के बाद वास्तविकता क्या है ये दुनिया के सामने आना बहुत ज़रूरी है. एलिगेशन बहुत सीरियस है, तो इसकी पूरी तफ्तीश हो, इसका पूरा इन्वेस्टिगेशन हो और इन्वेस्टिगेशन करके एक फेयर रिपोर्ट लोगों के सामने आए, ऐसा मुझे लगता है. Ajit Pawar has confirmed that particular audio of Supriya Sule, wherein he has said that I have worked with Supriya Sule for years and I can understand her voice. Supriya Sule has said that this is forged and my voice is not there in that particular audio. देखिए, पहली बात तो यह है कि वॉइस जो है
वो सुप्रिया ताई जैसा हमको ध्यान में आता है। हम उसको कह सकते हैं कि सुप्रिया ताई का वॉइस है, लेकिन विथ ऑल फेयरनेस मैं ये कहता हूँ कि दूध का दूध पानी का पानी हो जाए। अगर कोई वॉइस डॉक्टर करता है तो इमीडिएटली आपको पता है कि एआई के थ्रू उसको डिसाइफर किया जा सकता है। तो निश्चित रूप से हमारी ये अपेक्षा होगी एजेंसियों से, चूँकि ये मसला बिटकॉइन का है, ये सैकड़ों करोड़ रुपए का मसला है, इसलिए हमारी अपेक्षा है कि इसको जल्दी से जल्दी डिसाइफर किया जाए। ये कोई चुनाव का मसला मैं मानता नहीं हूँ, ये देश की सुरक्षा से जुड़ा मसला है। थैंक यू बेस्ट ऑफ लक।